माझ्या मताप्रमाणे प्रत्येकाने तरुण वयामध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3 पुस्तक वाचणं गरजेचं आहे. एक पुस्तक तर आपण सगळ्यांनीच वाचणं गरजेचं आहे. एक भारतीय म्हणून आपण ते पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. परंतु 2 पुस्तक अशी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची की ती एखादं मूल जेव्हा तारुण्यामध्ये येतं किंवा प्रौढावस्थेकडं प्रवेश करतं त्यावेळेस त्याच्या हातामध्ये हे पुस्तक आपण दिले पाहिजे. त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म असं मला वाटतं. कदाचित हे माझं वैयक्तिक मत असेल. परंतु हे पुस्तक वयाच्या 16व्या वर्षी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाच्या हातामध्ये दिलं पाहिजे. मुलगा असो की मुलगी असो असा काही भेदभाव करायचा नाही. परंतु 16व्या वर्षी आपण त्यांच्या हातामध्ये पुस्तक दिलं पाहिजे आणि त्याला जितक्या वेळेस वाचता येईल तितक्या वेळेस त्याच्याकडून ते वाचून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बुद्ध ही एकमेव अशी व्यक्ती आहे की ती तुम्हाला शील शिकवते, चारित्र्य शिकवते आणि चारित्र्य कशा पद्धतीनं चांगलं राहिलं पाहिजे याची शिकवण देणारं हे पुस्तक आहे. आणि ते बरोबर 16व्या वर्षी आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये दिलं पाहिजे. कारण आपण म्हणतो की 16वं वर्ष हे धोक्याचं असतं आणि त्याच धोक्याच्या वयामध्ये जर आपण हे पुस्तक त्यांच्या हातामध्ये दिलं तर कदाचित त्यांच्यावरचा हा धोका टळू शकतो. कारण बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या चारित्र्याला कशा पद्धतीनं जपायचं याचं ज्ञान त्याला मिळू शकतं आणि त्याचा परिपूर्ण असा विचार देखील ती व्यक्ती करायला लागते. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये एकतर आपण मुलांना तरी पुस्तक वाचायला दिलंच पाहिजे, परंतु आपण मुलांच्या सोबत या पुस्तकावर चर्चा देखील केली पाहिजे. आणि म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक मला एक महत्त्वाचं वाटतं. दुसरं एक पुस्तक थोडंसं वयाच्या 20व्या किंवा 21व्या वर्षी आपण मुलांच्या हातामध्ये दिलं पाहिजे. हे पुस्तक नाही आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण आहे आणि ते भाषण आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. कारण वयाच्या 20व्या 21व्या वर्षी मुलं थोडंसं कॉलेजला जायला लागतात आणि मग तिथं त्यांना थोडंसं कास्ट जी असते त्या जातीयवरती थोड्याशा चर्चा ऐकायला मिळतात. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये त्यांच्या हातामध्ये जर समजा ॲनिहिलेशन ऑफ कास्ट सारखं पुस्तक आलं आणि त्यांच्यासोबत जर आपण त्या पुस्तकावरती चर्चा केली तर आपल्याला थोडंसं त्या मुलांच्या जातीकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल जाणवायला लागतो. आणि म्हणून ते एक पुस्तक 21व्या वर्षी त्याच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. आणि तिसरं जे पुस्तक आहे ते पुस्तक आपण सातत्याने आपल्याला आयुष्यभर ते वाचावं लागणार आहे आणि ते पुस्तक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधान हे तुम्ही प्रत्येकानं वाचणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक मुलाच्या हातामध्ये किंवा कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये हे पुस्तक दिलं पाहिजे, हा ग्रंथ दिला पाहिजे. कारण त्याचे अधिकार त्याचे कर्तव्य जर त्याला समजले तरच हा देश चांगल्या पद्धतीनं घडू शकतो आणि तो स्वतःही चांगल्या पद्धतीनं स्वतःची डेव्हलपमेंट करू शकतो. म्हणून स्वतःचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल किंवा जर या राष्ट्राचा विकास करायचा असेल तर त्याला ते पुस्तक वाचावंच लागणार आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून ही 3 पुस्तकं महत्त्वाची आहेत. एक म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म जे तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी वाचलं पाहिजे. दुसरं म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, कारण जातीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे आणि जातीव्यवस्था नेमकी काय आहे आणि त्याचे परिणाम काय झालेले आहेत या देशावरती आणि मग संबंध समाजव्यवस्थेवरती याचा काय परिणाम झालेला आहे ही गोष्ट देखील आपल्याला या ॲनिहिलेशन ऑफ कास्टमधून वाचायला मिळते. आणि त्याच्यासोबत ज्यावेळेस चर्चा करायला लागतो आपण विद्यार्थ्यांसोबत तर त्याच्यामधून एक वेगवेगळे बदल घडून आले आपल्याला पाहायला मिळतात. ते एक पुस्तक आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे 3 पुस्तकं आपण प्रत्येकाने वाचले पाहिजेत. कारण ही माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यामधली सगळ्यात महत्त्वाची पुस्तकं आहेत असं मला वाटतं.